जय महाराष्ट्र मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आणि काल आलेल्या निकालामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अतिशय चांगले आणि मोठ्या संख्येने नगरसेवक राज्यात निवडून आले। अजित पवार हे सत्तेत उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची राष्ट्रवादी सगळीकडे लढली, मात्र त्यांच्यापेक्षा जास्त जागा ठाकरेंच्या पक्षाने आणल्या। कोणत्याही नेत्याने सभा घेतली नाही। उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे हे सुद्धा फिरले नाहीत, मात्र मातोश्रीचा आदेश मानून आणि मशाल हाती घेऊन अनेक सामान्य शिवसैनिक लढले आणि त्याचंच फळ म्हणून 450 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आणि अनेक ठिकाणी नगराध्यक्ष झाले। ती नगराध्यक्ष पदाची यादी आपण बघणार आहोत की कोणत्या ठिकाणी कोणत्या बालेकिल्ल्यात आपल्याला महत्त्वाचा विजय मिळाला आहे आणि कोणत्या शिंदेगडाच्या मंत्र्याला आणि कोणत्या शिंदेगडाच्या आमदाराला दारुण पराभव सहन करावा लागणार आहे। सामान्य शिवसैनिकांनी दिलेला लढा, जनशक्ती आणि गद्दारी विरोधात सामान्य निष्ठावंत शिवसैनिक कसा लढला, कोणते नगराध्यक्ष निवडून आले, त्याची ती संपूर्ण यादी आपण या महत्त्वाच्या बातमीत बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं ठाकरेंचे नगराध्यक्ष राज्यात कोणत्या भागात निवडून आलेले आहेत। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। श्री राजेश ठोंबरे हे कट्टर शिवसैनिक फुलंब्री संभाजीनगर जिल्ह्यातील या ठिकाणचे नगराध्यक्ष म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते। त्यानंतर दुसरं नाव आहे अर्चना वासमवार ढानकी, यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाची नगर परिषद। यामध्ये अर्चना वासमवार ह्या मोठ्या मताधिक्याने निवडून आणून मशाल हाती घेऊन त्या ठाकरेंचा जयजयकार करत विजय घेऊन बाहेर आल्या। त्यानंतर पुढील नाव आहे सौ जयश्री भिसे, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी शहर हे ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो। त्यामध्ये भिसे ह्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत। त्यानंतर अमरावतीतून खांदेश्वरमधील ही महत्त्वाची नगर परिषद, येथून किशोर पाटोळे हे कट्टर शिवसैनिक निवडून आलेले आहेत, ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले। त्यानंतर किशोर गारोळे मेहकरमधील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या ठिकाणी ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले। आमदार सिद्धार्थ खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ते महत्त्वाच्या आणि मोठ्या निवडणुकीत निवडून आले। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये सुजाता येड्रालवर या निवडून आलेल्या आहेत। त्यानंतर जळगावमधील जे गुलाबराव पाटलांना धक्का देत लीलाभाई चौधरी या धरणगाव नगर परिषदेमध्ये मोठ्या मताधिक्याने मशाल घेऊन भगवा फडकला। त्यानंतर श्रीवर्धन रायगड सुनील तटकरेंना धक्का देत श्री अतुल चौगुले हे मोठ्या मताधिक्याने श्रीवर्धन या नगर परिषदेमध्ये निवडून आले। त्यानंतर नाव आहे श्रीमती छाया पाटील, जळगाव जिल्ह्यातील यावल, यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का देत छाया पाटील या निवडून। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशी महत्त्वाची यादी आणि ठाकरेंचं कोणतंही लक्ष किंवा या निवडणुकीवर नाही असं म्हणतात, परंतु सामान्य शिवसैनिक हा रस्त्यावर आणि लढायला सज्ज असतो। त्यामुळेच ठाकरेंचा आदेश आला तरी त्यांनी 450 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणले आणि 9 ते 10 नगराध्यक्ष हे ठाकरेंचे एकहाती राज्यात निवडून आले। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, महानगरपालिकेत सुद्धा असाच मोठा विजय संपादन होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।